नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेचा जबरदस्त असा ट्विस्ट आहे आणि या ट्विस्टमध्ये खरंच एक मोठा धमाका होणार आहे। तुम्ही अगदी शेवटपर्यंत हा ट्विस्ट बघा, कारण धमाका मोठा आहे। इरावतीने जे काही कपटीपणा कारस्थान केलेलं असतं रमा आणि अक्षयच्या विरोधात किंवा पूर्ण मुकादम कुटुंबाच्या विरोधात, प्रत्येक वेळेला ती काही ना काहीतरी कारस्थान करते आणि तोंडावर पडते। कारण रमा प्रत्येक वेळेला तिने जे काही केले तो डाव उधळून लावत असते। हे आत्तापर्यंत असंच घडत आलेलं असतं। आता रमाला साथ द्यायला आरोही असते आणि आजी सुद्धा असते, त्यामुळे इरावतीने कितीही प्रयत्न केले तरी ती तोंडावर पडते म्हणजे पडतेच। मालविका बिंडोक असते, फक्त इरावती सांगेल तशी कठपुतलीसारखी नाचत असते। मालविकाला स्वतःची अक्कल नसते। इरावती सांगेल तसंच मालविका करत असते। अक्षय सोबत साखरपुडा करायचा, मालविका लगेच हो म्हणते। मालविकाला समोर दिसत असतं अक्षय आणि रमा एकमेकांसाठीच आहे आणि एकमेकांसाठी त्यांचा किती जीव तुटतो, तरीही बिंडोक मालविका प्रयत्न करते आणि साखरपुड्याला हो म्हणते। एकदा साखरपुडा मोडला, दोनदा साखरपुडा मोडला, तरीही मालविका मूर्खासारखी तीनदा तयार होते आणि साखरपुडा करायला उभी राहते। देवाच्याच मनात नसतं तर कोणी काय करू शकतं? इरावती करू दे किंवा अजून कोणी प्लॅन करू दे, तो सक्सेस होणारच नसतो। तरीही बिंडोक मालविका अगदी मूर्खासारखी तयार होते आणि उभीच राहिलेली असते। 2-3 वेळेला आता साखरपुडा मोडलेला असतो। काका आणि मावशी सुद्धा अगदी खंबीर उभे असतात आपल्या रमाच्या पाठीमागे। आता मात्र सगळंच काही चित्र बदलून गेलेलं असतं। अक्षयला सगळ्यात महत्वाची असते ती आपली आई। आईसाठी अक्षय काहीही करायला तयार आहे, हे तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही। बरोबर आता सीमा एंगेजमेंट चालू असताना कुठेतरी निघून गेली हे जेव्हा तेव्हा कळतं, तेव्हा जागेवर त्याने एंगेजमेंट थांबवलेली असते। मी अंगठी घालणार नाही, जेव्हा माझी आई माझ्या समोर असेल तेव्हाच मी एंगेजमेंट करणार। आणि अगदी प्रामाणिकपणे रमाने सुद्धा होकार दिलेला असतो मालविका आणि अक्षयच्या एंगेजमेंटसाठी। रमाने स्वतः अंगठी बनवून आणलेली असते आणि मालविकाच्या हातात ठेवते। ही अंगठी माझ्या बोटात फसली आहे, मी तुझ्यासाठी नवीन अंगठी बनवली, तू आता साखरपुडा नक्की करू शकते आणि या वेळेला काही वेगळं येणार नाही याचीही खात्री दिलेली असते। इरावतीने मुद्दाम रमाला वाईट वाटावं किंवा तिला त्रास व्हावा या उद्देशाने अक्षय आणि मालविका या दोघांच्या लग्नाची एंगेजमेंटची जबाबदारी दिलेली असते आणि रमाने सुद्धा प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे ती स्वीकारलेली असते। इरावतीला माहितीये हिला जर जबाबदारी दिली तर ही पार पाडणार म्हणजे पाडणारच, मग काही कारस्थान करणार नाही किंवा मग एंगेजमेंट होऊ नये यासाठी ती धडपडणार नाही। रमा तशीही काही करत नसते, ती अगदी अक्षयच्या मनात जे आहे ते आणि तसंच घडू देत असते। रमा कशालाही काही विरोध करत नसते। इरावतीच्या मनात काळबेंद्र असतं, तिला वाटतं सगळेच तसेच, त्यामुळे ती रमावरही शंका घेते आणि रमाला जबाबदारी दिलेली असते की एंगेजमेंट अगदी व्यवस्थित पार पाडावी। बिचाऱ्या रमाने ती स्वीकारलेली असते। काका आणि मावशी मात्र शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार अक्षय आणि रमा यांचीच जोडी टिकावी, मालविका किंवा अजून कोणीतरी यांच्यामध्ये येऊच नाही। ते प्रयत्न करतात आणि त्यासाठीच ते रमाच्या घरात आलेले असतात। सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं। ऐन वेळेला सीमा बरोबर इरावतीने बांधून ठेवलेल्या ठिकाणावरून सुटते आणि टेम्पोत बसून निघून गेलेली असते। हे जेव्हा रमाला आणि आजीला कळतं, घाईघाईने सगळीकडे शोधाशोध होते। मग काय तर अक्षयला कळतं सीमा घरात नाहीये। मग अक्षयने जागेवर एंगेजमेंट थांबवलेली असते। अक्षय इरावतीला स्पष्ट सांगतो, आत्या या वेळेला मी तुझं काही ऐकणार नाहीये। जोपर्यंत आई सापडत नाही तोपर्यंत काही होणार नाही, एंगेजमेंट नाही किंवा काहीच नाही, त्यामुळे तुम्हाला फोर्स करू शकत नाही। आईला सापडू दे, मग आपण बघूया काय करायचं ते। परत अक्षयने खंबीरपणे निर्णय घेतलेला असतो आणि एंगेजमेंट थांबवलेली असते। अक्षय आणि रमा आता जोडीने सीमाला शोधत असतात। खूप शोध घेतलेला असतो। एका वेळेला जेव्हा कळतं की एका थोड्याशा वेडसर बाईचा ऍक्सिडेंट झालाय, तेव्हा मात्र अक्षयच्या आणि रमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। रमा अगदी धाडस करते आणि कोण आहे नेमकी ती बाई ते बघण्यासाठी पुढे गेलेली असते। जेव्हा समोर जाऊन बघते तर ती सीमा नसते, तेव्हा रमाला खूप दिलासा मिळतो आणि आधार आलेला असतो की आपली आई नाही येते। येऊन घाईघाईने तिला अक्षयलाही सांगितलेलं असतं। अक्षयलाही बरं वाटतं हे सगळं ऐकून। आता मात्र अक्षयला कळाले की आपली आई सुखरूप आहे, असं काही झालेलं नाहीये तिच्यासोबत, त्यामुळे तो रिलॅक्स झालेला असतो। आता रमा म्हणते, हे बघा तुम्हालाही गोळ्या चालू आहे आणि तुम्हाला व्यवस्थित आणि वेळेवर जेवण करणं महत्वाचं आहे।
सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या आणि आईच्या सुद्धा खाण्याची वेळ झालीये. अक्षय पटकन रमाचा हात पकडतो आणि थांबून तिला म्हणतो, काय गो, 7 वर्ष झाले तरी माझी खाण्यापिण्याची वेळ माहितीये आणि आईची सुद्धा. एवढं कसं सगळं लक्षात ठेवलंय ग रमा. आता अक्षयला हळूहळू रिअलाइज होतं की रमा आहे तशीच आहे, ती काही बदललेली नाहीये किंवा ती नाटकीपणा सुद्धा करत नाही. आता काहीतरी खायचं किंवा चहा वगैरे घ्यायचा म्हणून अक्षय आणि रमा अगदी तिथे बसलेले असतात. आणि रमासोबत जी बाहुली असते आपल्या सीमाची, ती बाहुली सुद्धा तिने तिथे जवळ ठेवलेली असते त्या बाकावर. सीमा आता इकडून तिकडून फिरून कुठून तरी आलेली असते आणि हे जेव्हा गप्पा मारतात किंवा चहा पित असतात तेव्हा काय ते सीमाने ती बाहुली चोरलेली असते आणि भरधाव वेगाने सीमा आता पळायला लागलेली असते. सीमा मागेही बघत नाही कुणाकडून आपण ती बाहुली घेतोय काय, फक्त बाहुली घ्यायची आणि पळायचं एवढंच काही सीमाच्या डोक्यात असतं आणि सीमाने बरोबर ते केलेलं असतं. रमाच्या लक्षातही येत नाही. त्या टपरीवाली जी बाई असते ती जोऱ्यात ओरडते, अहो बाई, तुमची बाहुली घेतलीये त्या बाईने आणि बघा चोरून पळतीये. म्हणून जेव्हा अक्षय आणि रमा सहज माघारी बघतात तर काय, अरे दुसरी तिसरी कोणी नसून ती आपली आई आहे. इतकं तिचा सकाळपासून जे शोध घेत आहे ती सीमा असते. अक्षय आणि रमाची आई, तिनेच ती बाहुली पळवलेली असते. आता मात्र दोघांनाही काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. सीमा मात्र ती बाहुली घेऊन खूप लांबपर्यंत पळालेली असते. रमा आणि अक्षय आई आई करत दोघेही तिच्या मागे पळालेले असतात. तेवढ्याच जोरात आता सीमाही पळत असते. सीमाला फक्त ती बाहुली मिळालेली असते, म्हणजे तिची रमा मिळालेली असते. बाकी सीमाला काही माहीत नसतं आणि इरावतीने तिला इतकं टॉर्चर केलेलं असतं, इतकं घाबरवून ठेवलेलं असतं की सीमा थांबायला किंवा काही बोलायला तयारच नसते. ती फक्त स्वतःचा जीव वाचवते आणि तिची रमा म्हणजे ती बाहुली हातात घेतलेली असते आणि भरधाव वेगाने आता सीमा पळत असते. अक्षय आणि रमा सुद्धा तेवढ्याच भरधाव वेगाने तिच्या मागे पडतात आणि सीमाला आता थांबवण्याचा प्रयत्न करतात. अक्षयला कळालेलं असतं की आई घाबरलीये आणि भीतीपोटी ती पळतीये. आता रमा किती काळजी घेते हे दिवसभरात अक्षयच्या लक्षात आलेलं असतं. रमा बदललेली नाहीये, रमा आहे तशीच आहे. रमाच्या गळ्यात अक्षय पडलेला असतो आणि खूप रडलेला असतो. जेव्हा सीमा ऍक्सिडेंट झाला आणि एका वेळेला असं वाटलेलं असतं की ती ऍक्सिडेंट झालेली व्यक्ती कदाचित आई असू शकते, तेव्हा मात्र अक्षय खूप घाबरून गेलेला असतो. आणि रमा जेव्हा येऊन सांगते की आपली आई नाहीये, दुसरीच कोणीतरी व्यक्ती आहे, तेव्हा अगदी गळ्यात पडून घट्ट अशी मिठी मारून खूप रडलेला असतो अक्षय. जेव्हा रमाच्या लक्षात येतं स्वतःला सावरते आणि अक्षयला पटकन लांब लोटते. अक्षयला हळूहळू सगळं काही रिअलाइज होतं ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या आईसाठी किती धडपड करते. रमा आहे तशीच आहे, पहिली रमा. तिच्यात मात्र काही बदल झालेला नाहीये. हळूहळू आता कदाचित रमाची चूक नाहीये हे सुद्धा अक्षयच्या लक्षात आलंय. जे कपटीपणा कारस्थान करतीये ती फक्त इरावती आत्या करतीये. ती मला रमाच्या जवळ किंवा रमाला माझ्या जवळ येऊ देत नाहीये. घरातलं प्रत्येक माणूस कपटीपणा करून इरावती आत्याने लांब लोटलेलं असतं. आता कदाचित अक्षयच्या हे लक्षात आल्यावर अक्षय स्वतःला समजावून सांगेल का की माझ्यासाठी फक्त रमाचे. आणि आता जेव्हा सीमाला हे दोघं पकडणार किंवा सीमा यांना सापडेल तेव्हा सीमा घरी यायला तयार होईल का. खूप आणि खूप प्रश्न आपल्यासमोर पडतात. इरावतीने असं काही वातावरण तयार करून ठेवलेलं असतं की घराच्या बाहेर गेलेला व्यक्ती परत घरात यावा ही इच्छा राहिलेलीच नसते. सीमा तर सुखरूप असते आणि अक्षय रमाच्या समोर असते. अक्षयला आणि रमाला खूप आनंद झालेला असतो, कारण बिचारे सकाळपासनं जे फटकत असतात तिला शोधण्यासाठी आत्ता कुठे ती सापडलेली असते. आणि रमा अक्षयला आधार देत देत आत्तापर्यंत तिने सावरलेलं असतं. आता जेव्हा सीमा अक्षय आणि रमाकडे येईल आणि अक्षय आणि रमा जेव्हा सीमाला परत इरावतीकडे घेऊन जाणार तेव्हा इरावती नेमकी काय करणार. इरावतीला वाईट वाटणार का की सीमा वहिनी सुखरूप कशी सापडली. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा अक्षय स्वतःच्या आईला विचारणार तू का पळतीये किंवा कुणापासून लपतीये आणि तू एवढी का घाबरली. सीमाने जर सांगितलं की इरावतीनेच मला डांबून ठेवलं होतं आणि तुझा आणि मालविकाचा साखरपुडा होईपर्यंत बाहेर यायचं नाही अशी धमकी सुद्धा दिली होती, तेही इरावतीनेच. मी म्हटलं होतं अक्षयचा आणि रमाचा साखरपुडा करायला हवाय किंवा त्यांचा साखरपुडा झाला पाहिजे, यासाठी मी अक्षयला म्हणणार आहे. हे कळाल्यावर इरावतीने मला त्या स्टोर रूम मध्ये बंद केलं आणि मारलं, खूप टॉर्चर करून धमकी देऊन मला तिथेच ठेवलं. सीमा जेव्हा अक्षयला सांगेल तेव्हा अक्षयचे डोळे उघडणार आहेत का आणि इरावतीचं सत्य अक्षयच्या समोर खरंच येईल का.
इरावती आत्तापर्यंत चांगलं गोड गोड वागण्याचा जे नाटक करतीये, जो प्रयत्न करतीये की अक्षय मी तुझ्यासाठी आहे, मुलांसाठी झटतीये, मी अमेरिकेला न जाता इथेच माझं आयुष्य घालवलं आणि तुला साथ दिली, सगळं काही कारस्थान कपटीपणा अक्षयच्या समोर जेव्हा येईल इरावतीचा, तेव्हा अक्षयच्या बाबतीत काय होणार किंवा अक्षय नेमकी काय निर्णय घेणार, सगळंच काही जे चित्र आहे ते अगदी बदलून जाणार आणि विचित्र अशा घटना सगळ्यांच्या समोर येणार. अक्षयने आत्तापर्यंत इरावतीला खूप चांगली आहे किंवा आमची काळजी घेते, आमच्या घरासाठी धडपड करते, सगळा विचार करून खूप मान सन्मान दिलेला असतो. पण ही कपटी, कारस्थानी आणि एक नंबरची नालायक बाई आहे हे जेव्हा अक्षयच्या समोर येईल तेव्हा अक्षय नेमकी काय करणार. आणि तिला सामील असलेली ही बिंडोक मालविका, हिचं काय करणार अक्षय. आता हे सगळे काही आणि अजून खूप सारे प्रश्न सगळ्यांच्या समोर पडलेले असतात, कारण इरावतीने आणि मालविकाने आपल्यासमोर तशी सिच्युएशनच आणलेली आहे. मालविकाने आणि इरावतीने अर्थाला सुद्धा सोडलेलं नाहीये, आरोहीला सुद्धा नाही, दोघींना खूप टॉर्चर केलेलं असतं. आजीला तर इरावती पहिल्यापासून टॉर्चर करते आणि ब्लॅकमेलही करत असते. तारा आणि पार दोघांना तर बिघडून टाकलेलं असतं, नको ते लाड केलेले असते आणि वाईट वळणाला लावलेलं असतं इरावतीने, आणि दाखवत असते की मी तुमची खूप काळजी करते किंवा तुम्हाला आई वडील नाही म्हणून तुमचे सगळे हट्टही पुरवते. इरावतीने चांगुलपणाच्या आड सगळं काही कपटी आणि कारस्थान केलेलं असतं. असं करून करून सगळ्यांचीच वाट लावलेली असते. हे इरावतीने फक्त मुकादमांना नाश करायचा आणि मुकादमांना रस्त्यावर आणायचं एवढा एकच उद्देश असतो इरावतीचा. माझा संसार झाला नाही किंवा माझ्या आयुष्यात काही चांगलं झालं नाही हे तिच्या आईने म्हणजेच आजीने, पार्वती आजीने घडू दिलेलं नसतं. एका बाईने केलेली चूक याची शिक्षा सगळ्या मुकादमांना भोगायला लावलेली असते इरावतीने. पहिल्यापासून अगदी शेवटच्या पिढीपर्यंत सगळ्यांना त्रास दिलेला असतो आणि इरावतीने सगळ्यांचं वाटोळ केलेलं असतं. कुणालाही सुखाने ती जगू देत नाही किंवा संसारही तिने होऊ दिलेला नसतो. फक्त सूड उगवायचा असतो, माझा संसार झाला नाही किंवा या मुकादमाने माझं वाटोळ केलं म्हणून मी आता मुकादमांचं वाटोळ करणार. त्यात अक्षयच्या बायकोचा, मुलाबाळांचा काही एक संबंध नसतो हे इरावतीला चांगलंच माहिती असतं. फक्त तिने कारस्थान करायचं आणि कपटीपणा करून सगळ्यांचं वाटोळ करायचं एवढं डोक्यात धरलेलं असतं. इरावतीने परफेक्ट ते सगळं काही केलेलं असतं. आता फक्त अक्षय असतो की त्याचं वाटोळ करायचं राहिलेलं असतं. संसार तर अक्षयचा होऊ दिलेला नसतो. आरोही आणि अक्षयला वेगळं करायचं आणि अक्षयला अगदी वेडा करून रस्त्यावर भीक मागायला लावायचं एवढं का इरावतीची इच्छा राहिलेली असते. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठीच आरोही रमापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते इरावती. आणि मालविका आता अक्षयच्या आयुष्यात आणली म्हणजे मालविका बरोबर त्याला डिवोर्स देणार आणि पैशांची मागणी करणार. अक्षयकडे तसाही काही पैसा नसतो. मालविकाने टॉर्चर केलं, त्याच्यावर केस केली की अजून तो वेडा होणार. जे काही काम करतोय किंवा थोडंफार कुटुंब सांभाळतोय ते सुद्धा सगळं विखुरलं जाणार. शेवट झाला की इरावतीचा बदला पूर्ण होणार असतो. म्हणूनच शेवटपर्यंत इरावती लढत असते किंवा तिच्या डोक्यातच असतं मालविकाचा आणि अक्षयचा साखरपुडा कुठल्याही परिस्थितीत करायचा. आता मात्र तिचे हे कारस्थान पूर्ण होणार नाही यासाठी रामाचे काका आणि मावजीही लढत असतात आणि रमा स्वतः खंबीरपणे उभी असते. इरावतीने केलेलं कपटीपणा आणि कारस्थान प्रत्येक वेळेला हाणून पाडत असते आपली रमा. इरावतीने काहीही केलं तरी रमा प्रत्येक वेळेला विरोध करते आणि खंबीरपणे अक्षयच्या बरोबर उभी राहिलेली असते. त्यामुळे इरावतीचं कारस्थान आत्तापर्यंत काही सक्सेस झालेलंच नसतं. इरावती प्रत्येक वेळेला तोंडावर पडते तरीही ती प्रयत्न करते आणि अक्षयला त्रास देण्यासाठी नवीन कारस्थान उभं करत असते. आजी म्हणजे इरावतीची सख्खी आई सुद्धा शिव्या शाप देत असते. इरावती किती खालच्या पातळीला जाशील आणि कुणाकुणाचं नुकसान करतील. इरावतीवर काही एक परिणाम होत नाही कारण तिच्यावर सुडाची भावना अगदी हवी झालेली असते आणि सूड उगवायचा या भावनेने ती अगदी काहीही करायला तयार असते. इरावती तोंडावर म्हटलेली असते, ए म्हातारे शांत बस आणि शहाणपणा शिकवू नकोस. तू माझा आणि साहिलचं प्रेम तरी कुठे सक्सेस होऊ दिलं. म्हणून मी इरावती बदला घेणार आणि आत्तापासून किंवा मी पहिल्यापासूनच ठरवलेलं असतं की मुकादमांना बर्बाद करायचं, कुणाचाही संसार पूर्ण होऊ द्यायचा नाही. आत्तापर्यंत सगळ्यांचे संसार मोडत आले, मग अक्षयचा संसार कसं पूर्ण होऊ देणार. म्हणून इरावतीने शेवटपर्यंत लढण्याचं जे चॅलेंज घेतलेलं असतं ते आत्तापर्यंत ती पूर्ण करतच असते.
इरावती मालविका आणि अक्षयचा साखरपुडा करणार असते. रमाला अक्षयच्या आयुष्यातून कायमचं संपवणार असते. जोपर्यंत रमा अक्षयच्या आयुष्यात आहे तोपर्यंत अक्षयचा कोणी काहीही बिघडवू शकत नाही हे इरावतीला चांगलंच माहिती असतं. त्यामुळे इरावती पुरेपूर लढण्याचा प्रयत्न करते. अक्षयला आणि रमाला वेगळं करण्यासाठी ती लढतच असते. रमा सुद्धा काही कमी नसते. प्रत्येक वेळेला इरावतीला तोंडावर पाडत असते. तिने केलेला प्रत्येक वार माघारी लावत असते. तरीही इरावती हार मानायला काय तयार नसते. आता 3-4 वेळेला जेव्हा मालविकाचा साखरपुडा तुटलेला असतो तरीही ती परत प्रयत्न करतच असते. आता रमा आणि अक्षय जेव्हा सीमाला इरावतीच्या समोर घेऊन जाणार आणि सीमा स्वतःच्या तोंडाने कबूल करणार की इरावतीने आणि मालविकाने मला मारून जबरदस्तीने त्या स्टोर रूम मध्ये लपवलं होतं किंवा मला त्रास देण्यासाठीच मला तिथे ठेवलं होतं, हे जेव्हा अक्षयच्या समोर सत्य येणार तेव्हा काय होणार? इरावतीला जेव्हा कळेल की सीमा सुखरूप आहे आणि तिच्या समोर जेव्हा उभी राहिलेली सीमा बघेल तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकणार. या वेळेला सीमा काही गप्प बसणार नसते. ती डायरेक्ट सांगून टाकणार की इरावती आत्या आणि मालविका मला मारायला टपल्यात. त्यांनी खूप त्रास दिला आणि त्यांच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवत मी तिथून निघाले. अक्षय मात्र हाताला धरून इरावती आत्या आणि मालविकाला घराच्या बाहेर काढणार यात काही शंकाच नाही. आणि सगळं काही सत्य आता आजी म्हणालेली असते. जेव्हा अक्षय येईल आणि सीमा सापडेल तेव्हा मी स्वतः इरावती सगळ्यांच्या समोर सत्य आणणार आणि आतापर्यंत तू काय कपटीपणा कारस्थान केलंय ते मी अक्षयला सांगून टाकणार. आतापर्यंत मी लपवालपवी केली आणि खूप काही सहन केलंय इरावती. आता मात्र मी काय सहन करणार नाही आणि सत्य काय आहे ते अक्षयला सांगणार. आता जेव्हा सगळं काही सत्य आजी स्वतःच्या तोंडाने अक्षयला सांगणार तेव्हा अक्षय काय करणार? इरावती आणि मालविकाला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार यात काही शंकाच नसते. आणि जेव्हा इरावतीला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार तेव्हा रमा आणि अक्षय एकत्र येणार हे तर ठरलेलंच आहे. मग मालविकाने किंवा इरावतीने इतक्या वेळा प्रयत्न केलाय की अक्षय सोबत साखरपुडा करायचा. त्यांचा प्लॅनचा पचका होणार आणि इरावती तोंडावर पडणार. शेवटी तिने कपटीपणा केलेला असतो आणि काहीही गोष्ट वाईट हेतूने केली ती कधीही पूर्ण होत नाही हे आता आजी आणि रमा दाखवून देणार असतात. अक्षयने मात्र निस्वार्थीपणे सगळ्या मुलांना सांभाळलेलं असतं. अगदी प्रत्येक मुलाचा आई आणि बाबा तो झालेला असतो. कष्टामध्ये हालाखीच्या दिवसांमध्ये सगळ्या मुलांना सांभाळलेलं असतं. आईला सांभाळलेलं असतं, आजीला सांभाळलेलं असतं आणि आत्याला सुद्धा. एवढं सगळं करून सुद्धा अक्षयच्या आयुष्यात फक्त त्रास आणि त्रास इरावती देत असते. आणि शेवटपर्यंत तोच तिचा प्रयत्न असतो की अक्षय मात्र आता नक्कीच रमाची माफी मागणार आणि रमाला म्हणणार की तू माझ्यासमोर अख्खं आयुष्य घालण्यासाठी माझ्याबरोबर तयार आहेस का? आणि चूक झालेली अक्षय मान्य करणार. माझ्याकडून गैरसमज झाला होता कारण इरावती आत्याने असं काय माझ्या पुढे प्रसंग आणले की मी नेहमीच तुला वाईट ठरवत गेलो किंवा तुझ्याबद्दल तिरस्कारच निर्माण झाला. पण रमा खरंच माझी चूक झाली. मी तुला कधीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तुझ्या जवळ आलो नाही किंवा तुझी काय अवस्था आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण सगळं काही हे इरावती आत्यामुळेच झालं. इरावती आत्याने प्रत्येक वेळेला असा काय प्रसंग आणला होता की मी तुझ्या विरोधातच उभा राहायचो आणि तुझं आणि साईचं काहीतरी आहे. खूप विचित्र असा विचार करायचो रमा. आता मात्र अक्षय डोळे उघडणार आणि आपल्या रमाचा अगदी प्रेमाने स्वीकार करणार. आरोही, रमा, अक्षय यांचं त्रिकोणी कुटुंब पूर्ण होणार. गुन्ह्या गोविंदाने ते नांदायला लागणार. इरावती आत्याच्या तोंडाला काळं फासणार यात काही शंकाच नाही. कपटीपणा केलेलं कारस्थान किंवा कपटीपणे केलेलं कुठलंही काम कधीही पूर्ण होत नाही किंवा ते शेवटाला जातच नाही. कारण कपटी ते कपटीच असतं आणि कपटाच नेहमी सपाटच होतं. हे आता इरावतीला कळून चुकलेलं असतं आणि सगळं काही तिच्या समोर असतं. कितीही प्रयत्न केला तेवढी सत्य समोर येतं आणि सत्य सूर्यासारखं अगदी लखलखत असतं. सूर्यासारखं सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाही. आता मात्र इरावती आत्याला कळून चुकलंय आणि तिचे डोळे आता उघडलेत. मालविका तर काय पैसे देऊन आणलेली असते. मालविका एका मिनिटात तिथून पळून जाणार. इरावतीला मात्र आता जायला सुद्धा कुठे जागा नसते. तिला फक्त जेलमध्ये खडी फोडायला जावं एवढीच काय जागा शिल्लक राहिलेली असते. निरागस पार्थला आणि ताराला सुद्धा तिने अगदी वाईट वाळणाला लावलेलं असतं आणि अर्थाला इतकं घाबरवून ठेवलेलं असतं की ती वर मान करून सुद्धा बोलत नसते. सगळं काही इरावती आत्याने केलेलं असतं. पापाचा घडा भरलेला असतो आणि सत्य मात्र सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. अक्षय आता इरावतीला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार.
रमाला मात्र मान सन्मान देऊन घरात परत आणणार, सुखाने संसार करणार. रमा, अक्षय आणि सगळ्या मुलांना आई वडील म्हणून नक्कीच ते सांभाळणार अगदी प्रेमाने. आता हे सगळं बघायचं असेल तर मित्रांनो आपल्याला बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.